ना साहेब आम्हाला कृपया याच्यात काही करू नका. तो काटा आम्हाला सील झालेला दिसला पाहिजे. तुम्ही आम्हाला त्याचं सर्टिफिकेशनचं पत्र द्या. आमची तक्रार आहे ना, त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही कारवाई केलेली आणि काटा हा सील केलेला आहे. इथं या काट्यावर कोणत्याही गाडीचं वजन होणार नाही आणि कोणीही याच्यात प्रेशर आणायचं काम नाही. आमदार साहेब जरी आलेले असले तर त्यांना विनंती करा. तोपर्यंत या कारखान्याचं गाळप होणार नाही, कारण की याच्यावरचा विश्वास आता लोकांचा उडलेला आहे. तर ह्या प्रमुख गोष्टी आहेत. याच्यात जर त्यांची तयारी असेल तरच कारखाना चालेल, नाही तर हा विषय मी उद्या साखर आयुक्त कार्यालय आणि सहकार मंत्र्याकडे घेऊन जाणार आहे सोमवारी. त्याच्यामुळे तुम्ही काही याच्यात नाही, याच्यात आम्हाला निरीक्षक दराडे तिथं आलेले आहेत. त्यांनी सील केल्याचं आपल्याला पत्र द्यावं, कारखान्याने आपल्याला दुसरं पत्र द्यावं की जेणेकरून बाहेरून ऊस आणायला परवानगी मिळावी. या गोष्टी तुम्ही बोलून घ्या. त्या जर होत असेल तरच काम. कोणतं प्रशासन आहे? पीएमडीला दे फोन, त्याला म्हणून तुला कारखाना चालू करायचा म्हणजे या काट्यावर वजन करून करणार का? नाही चांगला नाही. बाहेरून ऊस आम्हाला वजन करून आम्ही आणणार, आम्ही तिथं चेक करणार तुमच्या याच्यावर. आम्हाला आता तुमच्या कोणत्याच काट्यावर विश्वास नाही, कोणत्या अधिकाऱ्यावर विश्वास नाही आमचा. हा, तुम्ही पहिल्यांदा बाहेरून का आम्हाला वजन करायला परवानगीचं पत्र द्या एमडीनी, ते आणून आम्ही तिथं व्हेरीफाय करू. त्याच्यात जर तफावत आढळली तर तुम्हाला तो सुद्धा काटा बंद करावा लागेल, नाही तर जिथून आम्ही वजन करून आणलेलं आहे त्याच्यावर वजनी निरीक्षकाला कार्यवाही करावं लागेल. सरळ भूमिका आहे. आणि त्यांना म्हणा 2 टनाचं जर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत. इथं सेटलमेंट होणार नाही. मंत्र्याचा असू द्या कारखान्या, नाही तर मुख्यमंत्र्याचा असू द्या, काहीच होणार नाही. अरे मैं वो प्लेयर है सर जिसे भले ही गेम ना आता हो, मैदान में उतरा ना तो खलबली मचा देगा.